नमस्कार, मी कोमल. आज आपण मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण. मी कांदा कट करून घेतलेला आहे, 2-3 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत ठेचून, टोमॅटो कट करून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. मी भातामध्ये पावटा टाकणार आहे, त्यामुळे मी पावटा स्वच्छ सोलून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे आणि तमालपत्र, एक दालचिनीचा छोटा तुकडा, लवंग आणि वेलदोडे घेतलेले आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि मी तांदूळ सुद्धा घेतलेले आहे, तर ते धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तुम्हाला जो आवडेल तो तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आमच्या घरामध्ये HMT तांदूळ असतो, तर मी HMT तांदळाचा मसाले भात बनवणार आहे. तर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आता कुकर गरम झालाय, त्यात तेल टाकून घेते. मसाले भातामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकल्यात तरी चालेल. बटाटा किंवा वाटाणे वगैरे ते सुद्धा छान लागतात भातामध्ये, पण मी आज फक्त पावटा टाकून बनवणार आहे भात. तेल छान गरम होऊन द्यायचे. तेल गरम झालं आहे, तर मी सुरुवातीला मोहरी टाकणार आहे तेलामध्ये. मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फोडणीसुद्धा छान बसते. आता मी जिरं टाकून घेते. लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या. कढीपत्ता, आणि कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घेते मी तेलामध्ये. कांदा सुद्धा छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसणाचा रंग बघू शकताय तुम्ही, गोल्डन असा आलेला आहे, म्हणजे फोडणी सुद्धा छान बसते. लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे अगोदर लसूण टाकून घ्यायचं त्यासाठी. आणि खडे मसाले जे आपण घेतले होते ते सुद्धा मी टाकून घेणार आहे तेलामध्ये. खूप जास्त खडे मसाले मी घेतलेले नाहीत, म्हणजे भाताला टेस्ट तर छान येते, पण खाताना लवंग वगैरे जर तोंडामध्ये आली तर मला नाही आवडत ते जास्त त्याची टेस्ट. कुकरमध्येच बनवते मी मसाले भात, अगदी झटपट तयार होतो. बटाटा वगैरे टाकला किंवा शिमला मिर्च वगैरे जरी टाकली आणि बीन्स जरी टाकले तरी सुद्धा भातात खूप छान लागतात. पण आमच्या यांना जास्त भाज्या नाहीत आवडत मसाले भातामध्ये, त्यामुळं मी पावटा वगैरे जर टाकले तर दुसरा आणखी बटाटा वगैरे काही टाकत नाही त्याच्यामध्ये. आता मी टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक 2 मिनिट टोमॅटो भाजायचा व्यवस्थित, आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये पावटा वगैरे टाकणार आहे. टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो नाही राहिला पाहिजे.
त्यासाठी टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित भाजतोय, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आपल्याला, बाकीचा मसाला करपला नाही पाहिजे. आता पावटा जे मी सोलून घेतला होता तो मी या भातामध्ये टाकून घेणार आहे. आता तेलात पावटा सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतायचा आहे आपल्याला. आणि शेंगदाणे हे सगळं व्यवस्थित तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. छान असं 1-2-3 मिनटं असंच परतायचं व्यवस्थित. तर पावटा वगैरे छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे मी. आता गॅस थोडासा बारीक करते आणि आता थोडेसे सुके मसाले जे आपण टाकणार आहोत ते टाकून घेते. तर मी हळद टाकते थोडीशी, जिरेपूड आणि अगदी थोडंसं धनेपूड टाकणार आहे मी. सोबतच हिंग घेतलेला आहे मी. हिंगामुळे भाताला खूप छान टेस्ट येते, त्यामुळं मी मसाले भातात हिंग वापरते. खूप छान लागतो भात मग. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे कुकरमध्ये. हाताने सगळं व्यवस्थित टाकून घेते तांदूळ. आणि परत एकदा व्यवस्थित तांदूळ आपल्याला सगळा हा जो आपण मसाला भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं तांदूळ सुद्धा असंच मी तेलामध्ये परतणार आहे मसाल्यांसोबत. हे बघा, तांदूळ सुद्धा मी छान असं तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता मी 1.5 वाटी तांदूळ घेतलं होतं, तर त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. नॉर्मल पाणी आहे, गरम वगैरे केलेलं नाही. तर ते पाणी मी ओतून घेणार आहे. आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जी कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर टाकते मी वरून. शिजताना पण टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि भात झाल्यानंतर वरून पण टाकली तरी चालते. पण शिजताना जर कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरीची टेस्ट सुद्धा भातात उतरते. त्यामुळं मी शिजताना पण थोडीशी कोथिंबीर टाकते आणि नंतर शिजल्यानंतर भात वरून थोडीशी कोथिंबीर टाकून नंतर भात मिक्स करून घेते व्यवस्थित. तर हे बघा, छान असं मिक्स करून घेतले मी सगळं. आणि लास्ट आपण आता मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भातामध्ये. तुम्हाला भात मसाले भात जर तिखट हवा असेल तर हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला बारीक करून टाकली तरी चालेल, किंवा आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा थोडंसं मसाले भातामध्ये जर टाकलं तर भाताला छान असा तिखटपणा येतो. पण आमचा पिल्लू छोटा आहे त्यासाठी मी मिरची मिक्सरला वगैरे बारीक करून टाकत नाही.
अगदी थोडीशी 2-3 मिरच्या टाकते मी भात बनवताना, ते पण कट करून टाकते. खूप जास्त तिखट असलं की खात नाहीत छोटी मुलं म्हणून. तर हे बघा, आता मी याला झाकण लावणार आहे कुकरला आणि एकदम मीडियम गॅसवरती 1 शिट्टी करून घेणार आहे. आमच्या कुकरमध्ये एका शिट्टीतच भात व्यवस्थित शिजतो, त्यामुळं मी याची फक्त 1च शिट्टी करून घेणार आहे झाकण लावून. तर मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि गॅस थोडासा मीडियम ठेवणार आहे मी आणि अगदी 1च शिट्टी होऊन देणार आहे. एका शिट्टीमध्ये भात व्यवस्थित शिजतो. तर मी कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे आणि कुकर छान थंडसुद्धा करून घेतलेला आहे. आपला मसाले भात तयार आहे. आता तयार आहे गरमागरम असा मसाले भात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की मसाले भात ट्राय करून बघा आणि कसा झाला होता ते कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपी अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं मसाले भात.